मॉर्निंग ऑल ऑफ यू। आज आहे दिवाळीचा पहिला दिवस, आज आहे वसुबारस। सो आम्ही आता चाललो आहे गोठ्यामध्ये। गावाची शेंगा, गूळ, बाजरी, वरण भाताचा नैवेद्य असतो आणि गाईची पूजा करतात। हे छोटे छोटे त्यांचे पिल्ल आहेत। हे माझे आजी आजोबा आहेत, माझे मम्मीचे आणि मम्मी, आणि ते पुण्यावरून आलेत। आणि पुण्यामध्ये कशी सेलिब्रेट बाबा, पुण्यामध्ये कशी सेलिब्रेट करतात? आम्ही सांच्या टायमाला प्रथम गायी स्वच्छ धुवून काढतो, त्यांना सजवतो, त्यांच्या अंगावर वेगवेगळे कलरचे छाप मारतो, गळ्यात हार घालतो, हळदी कुंकू, पायामध्ये घुंगरं, गळ्यात घुंगरं, वरती झोल टाकतात, अच्छा, हार घालतात, आणि नैवेद्य शेंगा, भाकरी आणि खिचडी भात असतो। अच्छा, आणि 3 सांची का पूजा करायची? कारण की लक्ष्मी 3 सांची घरात येते ना। बरोबर, गायच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात। प्रथम आपण सुरुवात गायपासून करतो, कारण की गायच्या पोटात 33 कोटी देव आणि देवापासून सुरुवात। उद्या धनत्रयोदशी, उद्या लक्ष्मीची पूजा असते, बायकांचे नाणे असतात ना, लक्ष्मी म्हणून, शक्ती म्हणून। मैत्रिणांची सांगते आपल्याला की ते गाई आणि गोरा म्हणजे त्यांचे हे वासरू असतात, गाईचे त्याचे पिल्लू, तर त्याचं महत्व आपल्याला मैत्रिणांची सांगते। गाय आणि गोऱ्याची पूजा, गाई गोऱ्याची बारस म्हणजे गाईचं आणि वासराची पूजा करायची, कामधेनू। तिथं मग एकादशीला पहिला दिवस असतो, द्वादशीला बारस असते, वसुबारस। मग तेव्हापासून पंत्या वगैरे लावायला सुरुवात होते, आकाशकंदील लावतात, तिचा उपयोग होतो तिचा, गाई मूत्राचा उपयोग, औषधासाठी, शेणाचा गवऱ्या, दुधाचा उपयोग, प्रत्येक गोष्टीचा तिचा उपयोग कामधेनूच म्हणतो। अच्छा, कल्पवृक्षाप्रमाणे हे कामधेनू। कल्पवृक्ष म्हणजे नारळाचं झाड ना, नारळाचा कसा शेंड्यापासून तो बुंद्यापर्यंत पूर्ण उपयोग होतो, तसा कामधेनूचा आहे। अच्छा, गोमूत्र, औषध। आमची गाडी घेऊन आलोय जी एकदम जुनी आहे, कॉलेज, आणि इकडे हे सगळे इकडे पेन आहे सगळं, आणि हा आमचा गोठा आहे जुना। हे बघा केवढ्या म्हशी आहे तिथे, म्हशी गाई सगळं आहे इथे। त्यांचं जेवण बनवण्याचे मशीन आहे या बाबा। सो गाईज, मी आता तुम्हाला ते मशीन दाखवलं, आता बाबा आपल्याला काही इन्फॉर्मेशन सांगतायत। वरचं जे वाडा असतं ते इथं मशीनवर कट करून गायांना, मशीनना कुट्टी करून घालतो। अच्छा, त्यातलं बाजरीचं बी, ज्वारीचं बी हे असतं, त्याला कडबा म्हणतात, आणि हे ओलं असतं याला उसाचं वाडं म्हणतात। अच्छा, आणि त्या ह्या मशीन मध्ये हे करतात ना, कट करून ते बारीक कुट्टी म्हणतात, कुट्टी असं म्हणतात। ओके, आणि हे काय आहे इथे? कसलं वारं वाटतं? वेल कसला एकूण असतो, द्राक्ष नाही येत बरं काही, हे द्राक्ष नाही येत गाईस, पण ते एकदम भारी वाटतंय। त्याची पेंट चालती कशाची? सरकी पेंट, सरकी पेंट, अजून खोबरा। अच्छा ना, अजून काय? भुसा असतो, वाईट करतात, सरकी पेंट, आणि मक्याची काय? मका नुसता टाकतात ना, मका नुसता असतो, मकाचं वाडं असतं ह्याचं। अच्छा, बघा
गाई कसले भारी जवळ गेली गाई हा रेडा आहे कसला आहे त्याचे शिंग बघा ओ वाव काय नाही करणार रांच शांभवी आरुषा आणि गाई साईराज हात लावतोय आणि मम्मी चल भीती वाटते इकडे हे आलेले आहेत आमचे हिरो म्हणजे कसे येतात बघा Christmas is waiting for you. It'll never start without you, never start without you. Christmas is all about you. I see everywhere आपल्याला काहीतरी सांगता येते खास सुट्टी त्यांना तिथे खाजवता येत नाही. आपण जर हात फिरावा तर एकदम शांत उभे राहतात किंवा मानेला वंजरलं गळ्याला तरी शांत उभे राहतात. अच्छा खाली जगात आई आणि गाई या दोन्ही समान असतात. गाय गरीब आई जशी गरीब असते स्वतःच्या मुलांना बोलत तशी गाय ही गोठ्यात असते गरीब असते ती दारात असते तर आपल्या दारामध्ये सतत लक्ष्मीचा वास असतो घरामध्ये. म्हणून या दोन गोष्टी यांना महत्व जास्त आहे आई आणि गाईला. वा वा It'll never start without you, never start without you. Christmas is all about you. I see everywhere around fairies of December. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आहे दिवस दुसरा आपल्या दिवाळीचा आणि आज आहे धनतेरस. आणि धनतेरसला काय करतात तुम्हाला माहिती आहे का? नाही. आपण संध्याकाळी आज आहे दिवस दुसरा आपल्या दिवाळीचा आणि आज आहे धनतेरस. सो मी तुम्हाला असं म्हणले सकाळी की संध्याकाळी धनाची पूजा करतात. सो आपल्याला आता मम्मी सांगते की संध्याकाळीच धनाची पूजा आपण का करतो. मम्मी आगमन होत असतं म्हणजे आपण जेव्हा दिवसांना दिवा लावतो तेव्हा आपल्या लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होत असतं. मग संध्याकाळी आज धनत्रयोदश ही साजरी केली जाते. आज धनाची पूजा केली जाते आणि आपल्या घरातील सर्व दागिन्यांना आपली जी लक्ष्मी आहे म्हणजे पैसे आहेत त्यांना सगळ्यांना गुळ आणि धनाची नैवेद्य दाखवलं जातं. अच्छा धने आणि गुळाचं नैवेद्य दाखवलं जातं. इकडे बघा तिथं ठेवले त्यांनी नवीन पंक्तीमध्ये धने आणि गुळ ठेवून त्याचा नैवेद्य सॉरी धने हे धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. कारण की धने आणि गुळच का बरं. आता ऑक्टोबर लीप झाल्यानंतर जेव्हा दिवाळी येते दिवाळीमध्ये कसं होतं की थोडी थंडी जाणवायला लागते. हो बरोबर. धने ही काय करते की आधी झालेली उष्णता ही क्षमवते. धन्यामध्ये अत्यंत थंड गुणधर्म आहे धन्यामध्ये तर तो थंड करतो शरीरामधल्या तापमानाचे म्हणजे जे जास्त झालेलं तापमान ते थंड करतो. आणि गुळामध्ये फॉस्फरस किंवा अजून लोह बरेच असे औषधी गुण आहेत. म्हणून आपण बाहेर आल्यावरती सुद्धा गुळाचा खडा खातो. जेवताना सुद्धा एक गुळाचा खडा खातो की जेणेकरून आपल्या शरीरातील तापमान हे स्थिर झालं योग्य प्रमाणात उष्णता पण मिळते आणि थंडावा पण मिळतो. म्हणून हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आज धने आणि गुळाचं ते आता हा ऋतू आता पुढचा येणार आहे तो थंडीचा येणार आणि मग ते गुळ सुद्धा आपण सुरुवात करतो. त्यावेळेसला यमदीपदान पण म्हटलं जातं. या दिवशी यमाची पूजा केली जाते आणि त्याची पूजा म्हणून आपण घराच्या बाहेर दिवा लावून त्याची पूजा केली जाते संध्याकाळच्या वेळेस. कोणी सकाळपासून पण करतं कोणी संध्याकाळी करतं. हे गाईज आज आहे डे 4 ऑफ दिवाळी आणि आम्ही आता चाललो आहे घरी. पैवाईचा काल बड्डे होता. आणि काल होता वैभवीचा बर्थडे. तुम्ही कालचा ब्लॉग लाईक
बघितलाय का आधीचा? नाही बघितला तर आधी तो बघा. आणि इकडे माझ्यासोबत आहेत ते साईराज, वैभवी, रुद्र, हा माझ्या मावशीचा मुलगा आहे, शांभवी. आणि ते काय बघतायत, माझा ब्लॉग बघतायत हे, म्हणून तुम्हाला पण सांगते आधी माझा ब्लॉग बघा आणि मग आता आपण बरं जाऊया. नैवेद्य दाखवला जातो. कसला नैवेद्य दाखवला जातो आपण बघूया. सो गाईज हे नैवेद्य आहेत. हे नैवेद्य कुठे कुठे आपण दाखवतो? आज लक्ष्मी पूजन असतं ना, मग गोठ्यात आपण पूजा करतो दावणीची. अच्छा. म्हणजे गाई म्हशी बांधतात ना, त्याला दावण म्हणतात. अच्छा. त्या दावणीची पूजा करतो. मग त्या दावणीच्या तिथे 5 नैवेद्य ठेवतो. एक गाईला आणि 2 गोराळला देतो. आणि म्हसोबाला, तिथं म्हसोबाचं स्थान असतं. म्हसोबा म्हणजे रूपात देव म्हणून त्याची पूजा करतात ना, मग ते म्हसोबांना पण नैवेद्य नेतात. त्यांचा मान असतो आज लक्ष्मी पूजन. आणि आपण गवळे असल्यामुळे गाई म्हशी आपण त्या लक्ष्मी मानतो, म्हणून आपण गोठ्यात त्यांची पूजा करण्यासाठी जातो. सो गाईज मी तुम्हाला दाखवेल आम्ही आमच्या गोठ्यात गेल्यानंतर की कसं करतात. आणि मी पहिल्या दिवशी जसं मला दाखवलंय गोठ्यात कशी पूजा केली जाते. सो तरी आपण आज पण जाणार आहोत आणि उद्या सुद्धा जाणार आहोत. उद्या की परवा आम्ही जस्ट कन्फ्यूज, पण आम्ही जाणार आहोत. तर तुम्हाला मी तिकडचं होणार व्ह्यूज वाढवत आहेत. मम्मी आज खूप छान दिसते, पण अशी साडी घातली मम्मी आपल्याला देवाची दाखवली, त्याचं महत्व सांगते आणि ती कशी करतात आणि काय काय असतं सगळं. लक्ष्मीची पूजा मांडली इथे 5 बोलके मांडलेले. बोलके ही मातीची असतात, म्हणजे जेणेकरून आपण सगळं निसर्गाला धरूनच चालतो. म्हणजे प्रत्येक पूजेच्या मागे निसर्गाचा काही ना काही भाग असतो. म्हणूनच आपण निसर्गाचे देवाने दिलेल्या वस्तूंची पूजा करून त्याचे आभार मानत असतो. हे पण बोलके मातीचे आहे. त्याच्यामध्ये आपण साळीच्या लाह्या आणि बत्ताशाचा नैवेद्य भरत असतो. साळीच्या लाह्या ह्या खूप गुणकारी आहेत. त्याच्याने अंगाकारीला बारीक ताप हा निघून जातो आणि खूप थंड असतात त्या, म्हणजे उष्णतेचे विकार आणि खूप त्याच्याने कमी होतात. तसा आपण खूप थंड प्रकार आहे, थंड त्याचं गुणधर्म आहे. म्हणून मग आजपासून ते बत्ताशा आणि लहानचा नैवेद्य दाखवून आज आपण तो प्रसाद म्हणून खायचा असतो. अच्छा. आणि ह्याचं काय महत्व आहे? त्याला लक्ष्मी म्हणतात, म्हणजे त्याला शिरई, कोणी केरसुनी असं म्हणतात. पण आज तिला लक्ष्मीचा मान असतो. आपण जेव्हा घरातला कचरा बाहेर टाकतो, म्हणजेच काय करतो तर घर स्वच्छ करतो. जेव्हा घर स्वच्छ करतो तेव्हा लक्ष्मीचा अनुभव होतो ना, म्हणून तिला लक्ष्मीचा मान होतो. अच्छा. काय म्हणते? म्हणजे सगळेजण आजपासून लक्ष्मीचं, म्हणजे ज्याचा व्यापार असतो, कोणी दुकानदार असतात, परत व्यापार वर्ग, ते सगळेजण, आणि आपल्या घरातला पण हिशोब जेव्हा आपण एखाद्या वही घेतो मांडून ठेवतो, म्हणजेच आपली लक्ष्मी जिथून येतो तिचा तिथं संचय केला जातो, की तिचा कुठून हे संपत्ती साठवते, कुठून खर्च होते, हा हिशोब म्हणून त्या वहीची पूजा केली जाते. असं 5 देवांची नावं लिहिली जातात. ते बघा, शुभ लाभ लिहून स्वस्तिक काढून 5 देवांची नावं लिहिली जातात. ओके. आणि इकडे या पेपरवर लिहिलंय मी. ओके. त्याला पूजेचं पाणी म्हणतात. हा. आता महालक्ष्मीचा अभिषेक होईल इथे. महालक्ष्मीची पूजा करून मग कधी त्याचं आवाहन. खूप छान पद्धतीने साजरा केला जातो नाशिकमध्ये. इकडे बघू शकता तुम्ही. आता हे कोविडमुळे ऍक्च्युली सगळं बंद आहे, बट सो लाईफुल. शिवराज
आपण जसं नवरात्रीमध्ये आपण बघितलं होतं की 5 विडे ते ठेवले होते आणि इकडे पण इकडे 5 गोडके आहेत. तर मग आपल्याला स्वामी सांगतायत त्याचं 5चं महत्व काय. हे 5 जे तुम्ही म्हणता त्याला ते पंचतत्वाचे प्रतीक आहे बरं का. या 5 तत्वांचं आपल्याला पूजन करायचं असतं. ह्या ज्या गोष्टी ह्या सगळ्या ज्या पंचतत्वाला धरून असतात. मग 5 विडे असो, 5 फळं असो, 5 गोळके ठेवलेले आहे, हे सर्व पंचतत्वाला धरून हे सगळे विधिमार्ग असतात. पंचतत्व म्हणजे काय. तेज, वायू, आकाश हे सगळं पंचदेवता आहे. म्हणजे जमिनीवरती माती आहे, पाणी आहे, वारा आहे, आकाश आहे, वीज आहे, प्रकाश आहे, हे सगळे पंचतत्वाचे प्रतीक आहे. मंत्र आणि तंत्र या 3 गोष्टीवरती संपूर्ण जग चाललेलं आहे. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर यंत्र म्हणजे एखादं वाहन धरूया. वाहन जे आहे हे यंत्र आहे बरोबर. त्याला चालवणं हे तंत्र आहे आणि त्या गाडीचा आवाज जो येतो ते मंत्र आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जगामध्ये त्या यंत्र, मंत्र आणि तंत्र ह्या 3 गोष्टीला धरून चालतात. This is my guys and this is my guys and this is my guys. This all is my guys. वैसा उठल्या ना भो. Hi. Happy Diwali. Happy Diwali. Happy Diwali.
साखर टाकून दूध हे जे गोरस म्हणून मानलं जातं आणि त्याच्याने आपल्या घरामध्ये भरभराट आणि धनसंपदा नांदते. आणि त्याची दिशा ज्या बाजूने ते उठू जातो त्या दिशेने आपली भरभराट होते असं लक्षात. ओके. हे काय याच्याबद्दल पण सांगा थोडं. गाई गुरं ज्यांच्या गोठे आहेत ते असा गवळीवाडा तयार करतात. गवळीवाडा म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या गाई म्हशी यांचा गोठा त्यांचं प्रत्येक म्हणून पाडव्याच्या दिवशी त्यांचं पूजन केलं जातं. तो शेणाचा वाडा आपण असं बनवतो. हा डोंगर केलेला आहे तो म्हशी गाईचा चरायला आणि बळीराजा आहे. हा बळीराजा ठीक आहे. त्याचं रक्षण करावं आपल्या गोठ्याचं. बळीराजाचं रक्षण करणं नाव प्रसिद्ध आहे. सो गाईज दीदी आता इकडे नाहीये म्हणून ही शूटिंग मी घेतीये. सो ती तिकडे आहे, ती पेंटिंग करतीये एका हेल्याला. तर तुम्ही मला दिसेल तर 1:30 वाजलाय ती तिकडे आहे, पेंटिंग करते. सो तोपर्यंत आता आपल्याला आरती करायची आहे याची, या गोठ्याची. आता आपण आता आपण बघूया दीदी कशी पेंटिंग करतीये. तुम्ही बघू शकता ती घाबरतीये थोडी. गाईज इकडे ह्या पद्धतीने गोठ्यात शेणानी हे केलेलं आहे, हौद केलेला आहे. इकडे विहीर आहे. अच्छा. सांग जशी इथे हौद आहे गाईज, इथे बाहेर तुम्ही बघितलं काय आपल्या मशीनसाठी ते, तशीच इकडे त्यांनी केलेली आहे. सो हे बघा, हे अशा पद्धतीने मम्मी टाकते. ह्याला दावणी म्हणतात गाई. ह्याची पण पूजा केली जाते कारण की त्याला अशा गाई हे बघा इथे बांधल्या जातात म्हणून त्याची सुद्धा पूजा केली जाते. Till then guys, follow your dreams, be strong, do smile and be the vibes.